सुद्धा महागलेला आहे। काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचं चित्र आहे आणि या संदर्भात सर्वात आधी दोन महत्त्वाची दृश्य आपण बघूयात। पहिलं दृश्य आहे ते जळगावचं। जळगावमध्ये पेट्रोल पंपावरती पंगत बसलेली आहे। शेतीच्या कामांसाठी डिझेल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची रांग लागली आहे। त्यामुळे पेट्रोल पंप मालकाने सकाळपासून रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे। दुसरी दृश्य आपण बघतोय ती अशी आहेत की गोरखपूरमधील एका गॅस एजन्सी बाहेरची आहेत आणि गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची प्रचंड मोठी रांग लागलेली आहे। नागरिकांनी गॅस एजन्सी बाहेरच मुक्काम ठोकलाय आणि एजन्सी बाहेर सिलेंडर घेऊन रात्रभर थांबावं लागतंय। त्यामुळे काहींनी मच्छरदाणी तर काहींनी एजन्सी बाहेरच तंबू ठोकलाय। तर जळगावच्या धरण गावात पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये मोठे हाल होताना दिसत आहेत। डिझेल मिळणार या आशेने दुपारपासूनच पेट्रोल पंपांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अनेकांना रात्रभर पंपावरच थांबावं लागतंय। अगदी उपाशी पोटी प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी पेट्रोल पंप चालकांनी चक्क पंपावरच जेवणाची व्यवस्था केली। इंधन टंचाईमुळे परिसरात चिंतेचं वातावरण आहे आणि एकंदरीतच मोठ्या प्रमाणात गर्दी या पेट्रोल पंपावरती बघायला मिळते।